आर्थिक साक्षरता काळाची गरज याविषयी नितीन सिनकर यांची योगीराज बच्चे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. श्रोते हो, नमस्कार. आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपण आर्थिक साक्षरता ही प्रत्येकाची गरज याविषयी मुलाखत घेणार आहोत. यासाठी आज आपल्यासोबत आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे क्षेत्रीय व्यवस्थापक नितीन सिनकर सर. त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर, सामान्य नागरिकाला आर्थिक साक्षर असणं किती गरजेचं आहे? कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्याचा आधारस्तंभ म्हणजे त्याचे आर्थिक नियोजन. ज्याप्रमाणे निरोगी राहण्यासाठी आहार आणि व्यायामाचे ज्ञान आवश्यक आहे, त्याचप्रमाणे चांगले जीवन जगण्यासाठी आर्थिक साक्षरता अत्यंत गरजेची आहे. आर्थिक साक्षरता म्हणजे केवळ पैसे कमावणे नाही, तर ते पैसे कसे व्यवस्थित हाताळायचे आणि भविष्यासाठी सुरक्षितता कशी निर्माण करायची याचे ज्ञान होय. आर्थिक साक्षरता असेल तर व्यक्ती स्वतःचे निर्णय स्वतःच घेऊ शकते आणि मुख्य म्हणजे कोणावरही अवलंबून राहत नाही. सर, यामध्ये सहकारी संस्था हा विषय प्रत्येकासाठी महत्त्वाचा असतो. यामध्ये सहकारी संस्थेचे ज्ञान असणे किती गरजेचं आहे? सहकारी संस्था म्हणजे केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नाही, ती समाजाच्या सामूहिक गरजेतून उभी राहिलेली एक व्यवस्था आहे. सहकारी संस्थेचे ज्ञान असणे यासाठी महत्त्वाचे आहे, कारण सहकारी संस्था माणुसकी आणि पारंपरिक मदत या तत्वांवर काम करते. सहकारी संस्थांमध्ये ग्राहक हा फक्त ग्राहक नसतो, तर तो संस्थेचा एक भागीदार किंवा मालक असतो. हेच सहकाराचे मूळ तत्व आहे. सर्वांसाठी एक आणि एकासाठी सर्व. यामुळे सामान्य माणसाला वाटते की ही संस्था माझी आहे, माझ्या गरजेसाठी आहे, आणि ही भावनाच अर्थव्यवस्थेला आणखी बळ देते. सर, आजच्या डिजिटल दुनियेत आपण पाहतो की सगळीकडे डिजिटल क्रांती झाली आहे. तशीच सहकारी संस्थांमध्ये डिजिटल क्रांती झाली आहे का? आजचे युग म्हणजे डिजिटल आहे आणि काळासोबत बदलणे अत्यंत आवश्यक असते. डिजिटल क्रांतीमुळे सहकारी संस्थांना आपल्या सदस्यापर्यंत अधिक जलद आणि पारदर्शक सेवा पुरवणे शक्य झाले आहे. ऑनलाईन व्यवहार यामुळे ग्रामीण भागातील लोकसुद्धा मुख्य आर्थिक प्रवाहात सामील होऊ शकतात. पण इथे एक संतुलन साधणे अत्यंत गरजेचं आहे आणि महत्त्वाचे देखील आहे. तंत्रज्ञान हे फक्त एक साधन आहे, ते संबंधांची जागा घेऊ शकत नाही. सहकारी संस्थेचा मूळ उद्देश हा माणुसकी आणि सेवा आहे. तंत्रज्ञान या सेवेला अधिक प्रभावी बनवते इतकंच. सर, पैसा हा व्यक्तीच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याची बचत कशी करावी किंवा तो कसा गुंतवावा याकडे आपण कशा प्रकारे बघता? पैसा महत्त्वाचा आहेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे ते त्याचे योग्य व्यवस्थापन. बचत आणि गुंतवणूक या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बचत ही तात्काळ गरजा आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी असते. पगार आला की खर्च करा आणि उरलेले वाचवा, याऐवजी पगार आला की आधी बचत करा आणि उरलेला खर्च करा, हे जे सूत्र आहे अवलंबले पाहिजे. गुंतवणूक म्हणजे आपल्या बचतीला भविष्यात वाढवणे. गुंतवणुकीकडे आपण आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्याचे एक माध्यम म्हणून पाहिले पाहिजे, मग ते मुलांचे शिक्षण असो किंवा निवृत्तीनंतरचे जीवन. सर, सुरक्षित भविष्यासाठी प्रत्येक गुंतवणूकदाराने गुंतवणूक करण्यापूर्वी कोणते नियोजन करणे आवश्यक आहे? उत्कृष्ट प्रश्न. प्रत्येक व्यक्तीने गुंतवणुकीला सुरुवात करण्यापूर्वी आर्थिक नियोजन करणे महत्त्वाचे आहे. नियोजन केल्यास जोखीम आपोआप कमी होते. गुंतवणूक सुरू करण्याआधी कुटुंबावर अचानक उद्भवणाऱ्या संकटासाठी, उदाहरणार्थ नोकरी जाणे किंवा वैद्यकीय खर्च, यासाठी किमान 6 ते 12 महिन्याचा खर्च सहज काढता येईल इतका पैसा त्वरित काढता येईल अशा सुरक्षित ठिकाणी ठेवावा. या निधीला हात लावू नका. यामुळे गुंतवणूक स्थिर राहते आणि संकटाच्या वेळी ती तोडावी लागत नाही, ज्यामुळे मोठे नुकसान टळते. गुंतवणूक कशासाठी करत आहात हे निश्चित करा. 5 वर्षानंतर मुलाचे शिक्षण हे लघुमुदतीचे ध्येय आहे, यासाठी सुरक्षित पर्याय निवडा. 20 वर्षानंतर निवृत्तीचे नियोजन हे दीर्घ मुदतीचे ध्येय आहे, यासाठी वाढीव परतावा देणारे पर्याय निवडू शकता. ध्येय निश्चित असल्यास गुंतवणूक करताना येणाऱ्या चढ उतारामध्ये मनोधैर्य टिकून राहते आणि जोखीम व्यवस्थापनाची दिशा स्पष्ट होते. सर, गुंतवणुकीचे प्रकार काळानुसार बदलतात. या प्रत्येक गुंतवणुकीमधून म्हणजे बदलणाऱ्या प्रकारांमधून कशा प्रकारे फायदा होऊ शकतो? गुंतवणुकीचे प्रकार मुख्य प्रकारे 2 आहेत, पारंपरिक आणि आधुनिक. पारंपरिक म्हणजे यामध्ये बँकामधील FD किंवा RD यांचा समावेश होतो. हे सुरक्षित पर्याय आहेत आणि याचा फायदा म्हणजे हमखास परतावा मिळतो. आधुनिक प्रकार याच्यामध्ये म्युच्युअल फंड आणि विमा यांचा समावेश होतो. याचा फायदा म्हणजे महागाईला हरवून जास्तीत जास्त परतावा मिळण्याची क्षमता असते. काळानुसार फायदे बदलतात. तरुण व्यक्ती
जास्त जोखीम घेऊन दीर्घकाळात मोठी संपत्ती निर्माण करू शकतात. तर निवृत्तीला जवळ आलेल्या व्यक्तीने कमी जोखीम घेऊन आपली जमापुंजी सुरक्षित ठेवण्यावर जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे. योग्य आर्थिक सल्ला घेऊन आपल्या गरजेनुसार गुंतवणुकीचे मिश्रण तयार करणे सर्वात महत्त्वाचे आहे. सर, या सर्वांमध्ये कर्ज हा एक आर्थिक साक्षरतेचा भाग आहे. अनेकदा शेतकरी, छोटे उद्योजक यांना तातडीने पैशाची गरज भासते. त्यासाठी सुवर्ण तारण अर्थात सोने तारण हा एक उत्तम पर्याय असतो. या कर्जाचे महत्त्व आणि सामान्य नागरिकांना हे कशा प्रकारे फायद्याचं ठरू शकतं? आपण अत्यंत महत्त्वाचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जोडलेला प्रश्न विचारलाय. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सोनं हे फक्त आभूषण नाही, तर ती एक आपत्कालीन निधीची संपत्ती मानली जाते. सुवर्ण तारण कर्ज हे सामान्य नागरिकांसाठी एक उत्कृष्ट साधन आहे, कारण इतर कर्जासाठी खूप कागदपत्रे आणि अनेक दिवस लागतात. या उलट सुवर्ण तारणावर कर्ज अत्यंत जलद मिळते. ग्राहक सोने घेऊन शाखेत येतात आणि त्यांचे मूल्यांकन होते आणि काही मिनिटातच कर्ज मंजूर केले जाते. ही तातडीची गरज पूर्ण करण्यासाठी अतिशय उपयुक्त सेवा आहे. सामान्यतः वैयक्तिक कर्जापेक्षा सुवर्ण तारण कर्जाचे व्याजदर कमी असतात. तसेच कर्ज देताना सोनं संस्थेकडे पूर्णपणे सुरक्षित राहते. ग्राहक वेळेवर कर्जाची परतफेड करतात आणि त्यांचे सोने सुरक्षितरित्या परत मिळते. रत्नागिरीतील अनेक शेतकरी, आंबा बागायतदार किंवा मच्छीमार बांधव या कर्जाचा उपयोग आपल्या व्यवसायातील तात्काळ खर्चासाठी करतात. म्हणजे हे कर्ज त्यांच्यासाठी अनुत्पादक न राहता उत्पादक ठरते, जे त्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत करते. आमचा सामान्य नागरिकांना सल्ला हाच राहील की तातडीच्या आर्थिक गरजेसाठी इतर महागड्या कर्जाऐवजी आपल्या सोन्याचा वापर सोप्या आणि सुरक्षित सुवर्ण तारण कर्जाच्या स्वरूपात करा. सर, आजच्या सामान्य नागरिकाला ग्राहक म्हणून न बघता एक गुंतवणूकदार, एक भागीदार म्हणून त्याला प्रत्येक सहकारी संस्थेनं बघितलं पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? होय, मला हे पूर्णपणे मान्य आहे आणि सहकार चळवळीचा हाच आत्मा आहे. व्यावसायिक बँका ग्राहकाला केवळ ग्राहक म्हणून बघतात, तर सहकारी संस्था त्याला सदस्य म्हणून बघते. सदस्य हा संस्थेचा भागीदार असतो. तो केवळ ठेवी ठेवत नाही किंवा कर्ज घेत नाही, तर तो संस्थेच्या विकासासाठी आणि निर्णयामध्ये सहभागी होत असतो. यामुळे ग्राहकाला संस्था आपली वाटते, विश्वास वाढतो आणि तो दीर्घकाळ संस्थेशी जोडलेला राहतो. सामान्य नागरिकाला भागीदार मानणे हे सहकाराच्या यशाचे गमक आहे. सर, आपल्या मुलाखतीच्या अंतिम टप्प्यात आपण आलो आहोत. तर रत्नागिरीतील सामान्य नागरिकाला आर्थिक सबलीकरण आणि सहकारी संस्थेचा योग्य वापर करण्याबद्दल आपण शेवटचा आणि महत्त्वपूर्ण संदेश काय असेल? हा प्रश्न तुम्ही अगदी माझ्या हृदयाजवळचा विचारलाय. माझ्या रत्नागिरीतील प्रत्येक नागरिकाला असा संदेश हा एक प्रकारे सहकाराचे आव्हानच आहे. सहकारी संस्था तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा तुमच्या मदतीसाठी स्थापन झालेली आहे. ही संस्था तुमची आहे. केवळ ग्राहक म्हणून नव्हे, तर एक सक्रिय सदस्य म्हणून संस्थेशी जोडून घ्या. जेव्हा तुम्ही संस्थेचे सदस्य बनता, तेव्हा तुम्हाला संस्थेच्या निर्णयामध्ये सहभागी होता येते आणि तुम्हाला खास सेवांचा लाभ मिळतो. तुमचा सहभागच सहकाराला बळकटी देतो. कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी त्या योजनेची माहिती घ्या. कोणीतरी सांगितले म्हणून गुंतवणूक करणे टाळा. आपल्या संस्थेच्या व्यवस्थापकांना तुमचे आर्थिक उद्दिष्ट स्पष्टपणे सांगा. आर्थिक स्थैर्य हे एका रात्रीत मुळीच मिळत नाही. छोटी बचत असो, कर्जाची परतफेड असो किंवा नवीन गुंतवणूक असो, यात नियमितता, सातत्य आणि शिस्त पाळणे गरजेचे आहे. दररोज केलेली छोटी बचत भविष्यात मोठे रूप धारण करते, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. सहकाराचे नियम पाळले तर तुमचे आर्थिक जीवन सुरक्षित राहते आणि तुमच्या प्रगतीने संस्थेचीही प्रगती होते. तर श्रोतेहो, आर्थिक साक्षरता किती महत्त्वाची आहे, त्याचबरोबर सहकारी संस्था कशा पद्धतीनं कार्य करतात, याबद्दल आपल्या नितीन सिनकर सरांनी खूप छान अशी माहिती दिली. त्याबद्दल त्यांचे आभार मानूयात. धन्यवाद सर. धन्यवाद. आत्ताच आपण आर्थिक साक्षरता काळाची गरज याविषयी नितीन सिनकर यांची योगीराज बच्चे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.